प्रॉब्लेम नंबर 3 आहे. एप्रिल 2017 ला विचारलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम रीड करतो मी. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ पुरोहित लिमिटेड. कंपनीचं नाव दिलेलं आहे पुरोहित लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. कधीचा आहे तर तो 31 मार्च 2020 चा प्रॉब्लेम आहे. बॅलन्स शीट आहे. खाली बॅलन्स शीट दिलेला आहे. लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड पहिल्यांदा रीड करतो. शेअर कॅपिटल 27,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. 27,500 इक्विटी शेअर्स आहेत. हे काय आहेत आपले नंबर ऑफ शेअर्स आहेत. किती एकूण शेअर्स आहेत तर इक्विटी शेअर्स आहेत 27,500. 27,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. हे 10 काय आहे तर त्याची फेस व्हॅल्यू आहे. एका शेअरची किंमत ही ₹10 आहे. असे 27,500 शेअर्सची किंमत एका शेअरची ₹10 जर असेल तर कॅपिटल आहे आपलं 2,75,000. नेक्स्ट पुढे सांगितलेलं आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड नावाचा फंड आहे 1,37,500. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे ₹44,000 44,000. तर खाली म्हटलेलं आहे ट्रेड्स पेएबल. ट्रेड्स पेएबल नावाची लायबिलिटी आहे 1,23,750. ट्रेड्स पेएबललाच दुसरं नाव आहे सन्ड्री क्रेडिटर्स. काय नाव आहे? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स. ट्रेड्स पेएबलला दुसरं नाव काय? सन्ड्री क्रेडिटर्स. नेक्स्ट पुढे लायबिलिटी सांगितलेली आहे ती म्हणजे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल दिलेले आहेत 41,250. एक्सटर्नल लायबिलिटी कोणत्या आहेत? तर ही आहे ट्रेड्स पेएबल आणि बिल्स पेएबल. ह्या दोनच तुमच्या काय आहेत? एक्सटर्नल लायबिलिटी आहेत. ॲसेट साइडला पाहू. फ्रीहोल्ड प्रेमाइसेस दिलेले आहेत 1,37,500. मशिनरी 1,92,500. फर्निचर 38,500. स्टॉक 55,000. नंतर आहे ट्रेड्स रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल म्हणजेच सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स 1,21,000. बँक बॅलन्स दिलेला आहे 71,500. फॉर्मेशन एक्सपेन्सेस 5,500. फॉर्मेशन एक्सपेन्सेस नावाचा एक्सपेन्सेस दिलेला आहे. ही आपली ॲसेट नाही. ही काय आहे? फिक्टिशियस ॲसेट आहे. ह्याला आपण ॲक्चुअली ॲसेट म्हणू शकत नाही. पण आपण ती ॲसेट साइडला दाखवलेली आहे. फॉर्मेशन एक्सपेन्सेस. खऱ्या रिअल ॲसेट कोणत्या आहेत? तर इथपासून चालू होतात ते इथपर्यंत. ह्या सगळ्या काय आहेत? तुमच्या रिअल ॲसेट आहेत. ह्या ॲक्चुअली ॲसेट आहेत. ह्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. अशा फ्रीहोल्ड प्रिमाइसेस, मशिनरी, फर्निचर, स्टॉक आणि ट्रेड्स रिसिवेबल आणि बँक बॅलन्स आहेत. ह्याच ॲसेट विकून काही ना काहीतरी पैसे येणार आहेत किंवा रिअलायझेबल होणार आहे. त्यांची व्हॅल्यू चेंज होणार आहे. ह्यांची ज्यांची व्हॅल्यू चेंज झालेली असेल त्यांनी खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात. जर एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू चेंज झालेली दिलेली नसेल तर त्यांची आपण व्हॅल्यू कुठली घेणार? तर ती बॅलन्स शीटवरची जी आहे तीच घेणार. पाहूत आपण आता खाली ॲडजस्टमेंटमध्ये काय-काय सांगितलेलं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणखीन काही माहिती दिलेली आहे. त्यातली 1 नंबरची माहिती पहा काय सांगितलेलं आहे. ॲसेट्स वेअर व्हॅल्यूड ॲज फॉलोज. ॲसेट खालीलप्रमाणे व्हॅल्यूड झाल्या, त्यांची व्हॅल्युएशन झालं. गुडविल. गुडविल नावाची ॲसेट व्हॅल्यूड केलेली आहे, जी ऑलरेडी बॅलन्स शीटला नव्हती. नवीन आलेली आहे म्हणून याला स्टार करून घ्यायचा. कारण का? ही नवीन आलेली ॲसेट आहे, ही आपल्याला दाखवावी लागणार आहे जेव्हा सॉल्युशन करणार आपण तेव्हा. फ्रीहोल्ड प्रिमाइसेसची किंमत चेंज झालेली आहे 3,57,500. मशिनरी झालेली आहे 1,98,000. नंतर फर्निचर आहे 66,000चं झालेलं आहे. स्टॉक इन ट्रेड 68,750चा झालेला आहे. डेटर्स. डेटर्स म्हणजेच काय? ट्रेड रिसिवेबल. त्यांची किंमत होती ती 1,21,000 पण त्यांनी पैसे किती दिलेले आहेत? 1,07,750 दिलेले आहेत. कमी पैसे दिलेले आहेत. त्यामुळं हे फ्रीहोल्डची व्हॅल्यू दिलेली आहे, मशिनरीची दिलेली आहे, फर्निचरची दिलेली आहे, स्टॉकची सुद्धा दिलेली आहे आणि डेटरची दिलेली आहे. बँक बॅलन्सची दिलेली नाही. ती कुठली घेणार आपण? जी बॅलन्स शीटला दिलेली आहे ती घेणार. किती घेणार? 71,500 आणि हा फॉर्मेशन एक्सपेन्सेस नावाचा आयटम घेणारच नाही. ही झाली पहिली इन्फॉर्मेशन. दुसऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. द नेट प्रॉफिट फॉर लास्ट 3 इयर्स. नेट प्रॉफिट दिलेला आहे मागील 3 वर्षाचा खालीलप्रमाणे. मागील 3 वर्षाचा खालीलप्रमाणे दिलेला आहे. त्यामध्ये 17-18 चा दिलेला आहे 1,23,750. 18-19 चा दिलेला आहे 1,34,750 आणि 19-20 चा दिलेला आहे 1,37,500. असा हा एकूण 3 वर्षाचा प्रॉफिट मागील 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. याच्यावरून आपण टोटल प्रॉफिट काढणार आणि एव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत यील्ड व्हॅल्यू काढत असताना. 3 नंबरची इन्फॉर्मेशन, 3 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगते पहा. इट इस द प्रॅक्टिस ऑफ कंपनी. कंपनीची एक प्रॅक्टिस आहे, सवय आहे टू ट्रान्सफर.
25% 25% प्रॉफिट ते ट्रान्सफर करतात रिझर्व्ह फंडला. मेंटेनेबल व्हॅल्यू काढत असताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे. किती टक्के व्हॅल्यू ते पाठवतात, किती टक्के प्रॉफिटच्या, तर 25%. याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं आहे, काही ना काहीतरी थोडंसं वेगळं दिलेलं असतं. आता इथे किती दिलेलं आहे? 25%. जेवढा काही एव्हरेज प्रॉफिट येईल, त्याच्या 25% प्रॉफिट आपण जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करणार आहोत. कसं करायचं? आपण सोडवताना पाहू. सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट अशी सांगितलेली, द फेअर यील्ड म्हणजे फेअर यील्ड दिलेला आहे. किती आहे ते सांगितलेलं आहे पहा. इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअरच्या बाबतीत ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनीज, ज्या एकसारख्या कंपन्या आहेत त्याच्यासाठीच, म्हणजेच पुरोहित लिमिटेड सारखी बाकीच्या ज्या काही इतर कंपन्या आहेत, त्या किती देतात इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न? तर ते सांगितलेलं इज इज असर्टेन ॲट 10%. किती टक्के देतात? तर 10%. याला आपण काय म्हणतो? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, NRR. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढत असताना, यील्ड व्हॅल्यू काढत असताना त्यामध्ये कॅपिटलाइज व्हॅल्यू जी तिसरी आपली स्टेप आहे, ती तिसऱ्या स्टेपचा सॉल्व्ह करत असताना आपल्याला याचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारे मी हा प्रॉब्लेम रीड केला. पहिल्यांदा फक्त आपण प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे हे समजून घेतलं आणि आता आपण सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढणार आहे ती म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. मग नेट ॲसेट व्हॅल्यू काढू. माझ्यासोबत तुम्हीही लिहा आणि सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट व्हॅल्यू. ये म्हणा नेट ॲसेट व्हॅल्यू. त्यातला 1 नंबर स्टेप, कॅल्क्युलेट रिअलायझेबल ॲसेट. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ॲसेट ही आपली पहिली स्टेप असते. कसे काढतो आपण हे? तर त्यासाठी एक चार्ट तयार करतो आणि त्या चार्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतो ए ॲसेट्स. तुम्ही हा चार्ट तयार केला असेल, नसेल केला तर फास्ट तयार करा. एक चार्ट तयार करा, पर्टिक्युलर आणि लास्टला अमाउंटचा कॉलम आणि त्यामध्ये म्हणा ए ॲसेट्स. कोणत्या ॲसेट घ्यायच्या? तर पहा प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला दाखवतो. प्रॉब्लेममध्ये जेवढ्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला दिलेल्या आहेत त्या सगळ्या घ्यायच्या. फ्री होल्ड प्रिमाइसेस पासून सुरुवात करायची. फ्री होल्ड प्रिमाइसेस फक्त अमाउंट लिहायच्या नाहीत. अमाउंट लिहायच्या नाहीत, याच घ्यायच्या. फ्री होल्ड प्रिमाइसेस, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, ट्रेड रिसिव्हेबल, बँक बॅलन्स आणि इथे खाली ॲडजस्टमेंटमध्ये आपण स्टार केलेलं आहे ती म्हणजे गुडविल. ह्या ॲसेट आहे अशा लिहून घ्यायच्या. कशा लिहायच्या पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा दिल्या फ्री होल्ड प्रिमाइसेस. फ्री होल्ड प्रिमाइसेस. नेक्स्ट मशिनरी, फक्त अमाउंट लिहू नका. मशिनरी, फर्निचर, स्टॉक, ट्रेड्स रिसिव्हेबल आणि बँक बॅलन्स आणि लास्टला होती ती म्हणजे गुडविल. गुडविल. अशा प्रकारे या सगळ्या ॲसेट आपण लिहून घेतलेल्या आहेत. कुठल्या लिहिलेल्या आहेत? पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. बॅलन्स शीटवरच्या फ्री होल्ड प्रिमाइसेस, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, ट्रेड रिसिव्हेबल, बँक बॅलन्स, फॉर्मेशन एक्सपेन्सेस लिहिणार नाही आपण, ती लिहित नाहीये. कोणतं लिहायचं नसतं? तर फॉर्मेशन एक्सपेन्सेस, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, ह्या ज्या एक्सपेन्सेस आहेत हे ॲक्चुअली ॲसेट नाहीयेत. त्या सोडून बाकीच्या सगळ्या ॲसेट लिहायच्या आणि खाली बॅलन्स शीटमध्ये जर गुडविल दिलेलं असेल तर ती गुडविल सुद्धा लिहायचं. त्याप्रमाणे आपण काय केलं? फ्री होल्ड प्रिमाइसेस पासून बँक बॅलन्स इथपर्यंत लिहिल्या आणि सगळ्यात खाली लिहिलं ते म्हणजे गुडविल. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या ॲसेट आधी लिहून घेतल्या. आता काय करायचं? आता फ्री होल्ड प्रिमाइसेस ची व्हॅल्यू पाहायची. कुठे पाहायची? तर सगळ्यात पहिल्यांदा बघायची ॲडजस्टमेंटमध्ये आहे का? ॲडजस्टमेंटमध्ये जर ती व्हॅल्यू दिलेली असेल तर तिथली घ्यायची. तर इथं फ्री होल्ड प्रिमाइसेस म्हटलं होतं आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे का पहा. खाली 2 नंबरला म्हटलेलं आहे फ्री होल्ड प्रिमाइसेस 3,57,500, 3,57,500 ही अमाउंट घ्यायची. म्हणून तिथे अमाउंटच्या पुढे ती रक्कम लिहा 3,57,500. फ्री होल्ड प्रिमाइसेसच्या पुढे आपण 3,57,500 लिहिले. कुठली अमाउंट लिहिली ही? तर ही ॲडजस्टमेंट मधली व्हॅल्यू घेतलेली आहे. इथली घेतलेली नाही. इथे किती होती? 1,37,500. पण ही घ्यायची नाही. कुठली घ्यायची? तर खाली ॲडजस्टमेंट मध्ये दिलेली होती 3,57,500 ती घेतलेली आहे आपण. त्याप्रमाणे ती लिहिली. नेक्स्ट मशिनरी आहे. मशिनरीची व्हॅल्यू ॲडजस्टमेंट मध्ये पाहायची. ॲडजस्टमेंट मध्ये आहे 1,98,000. म्हणून मशिनरीच्या पुढे रक्कम लिहायची 1,98,000. 1,98,000 सेम आहे असंच करायचं.
आता काय आहे फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये पाहिजे आधी आहे का? आहे. किती आहे? 66,000. मग तिथे 66,000 लिहायचे. फर्निचरच्या पुढे अमाउंट मध्ये लिहा 66,000. नेक्स्ट ऍसेट इज स्टॉक. आता स्टॉकची व्हॅल्यू आपण पाहू. स्टॉकची व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये पहा आधी. स्टॉक इन ट्रेड ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे 68,750. 68,750. 68,750 ऍडजस्टमेंट मधली व्हॅल्यू घ्यायची, इथली घ्यायची नाही. रिअलाइज झालेली व्हॅल्यू घ्यायची आणि ती किती आहे? 68,750. म्हणून आपण स्टॉकच्या पुढे लिहू 68,750. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबल आहेत. ट्रेड रिसिवेबल म्हणजेच डेटर्स. आणि डेटरची व्हॅल्यू दिलेली आहे ऍडजस्टमेंट मध्ये 1,07,500. 1,07,750. तीच तिथे लिहायची 1,07,750. नेक्स्ट ऍसेट इज बँक बॅलन्स. बँक बॅलन्सचा अमाऊंट पाहिजे, ती ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली नाहीये. ती इथे आहे. किती आहे ती? 71,500. आधी ऍडजस्टमेंट मध्ये पाहायचं, ऍडजस्टमेंट मध्ये ती दिलेली नसते, मग बॅलन्स शीट कडे पाहायचं आणि मग बॅलन्स शीटच्या तिथली जी आहे ती घ्यायची आणि ती किती आहे? 71,500. म्हणून आपण तिथे किती लिहिणार? 71,500. म्हणून आपण लिहिले 71,500. सगळ्यात शेवटी होतं ते म्हणजे गुडविल आणि गुडविलची व्हॅल्यू त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे 1,21,000. 1,21,000. म्हणून आपण तिथे घेऊ 1,21,000. काय चाललंय समजतंय का? काय समजलं नसेल तर विचारा. जर तुम्हाला समजत नसेल तर विचारा. जर तुम्ही काय बोलला नाही याचा अर्थ मी असं समजेल की तुम्हाला समजलंय आणि मी पुढे कंटिन्यू जाईल. समजतंय का सगळ्यांना? ओके. मग आता काय करायचं? हे जे ऍसेट दिलेले होते 3,57,500 पासून 1,21,000 पर्यंत ह्या सगळ्यांची बेरीज घ्यायची. कॅल्क्युलेटर वरती बेरीज करा सगळ्यांनी व्यवस्थित. ती बेरीज येईल 9,90,500. त्याला म्हणायचं टोटल ऍसेट्स. करून पहा तेवढीच येते का? हो सर. ओके. आता जसं इथं आपण ए ऍसेट म्हटलेलं आहे, सेम तसंच खाली म्हणायचं लेस बी लॅबिलिटीज. लेस बी लॅबिलिटीज. इथे ए ऍसेट म्हटलेलं आहे, बी लॅबिलिटीज. कोणत्या लॅबिलिटी घ्यायच्या? तर एकदा बॅलन्स शीट कडे या. बॅलन्स शीटच्या जसं आपण इथलच्या ऍसेट सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत, फक्त खालची फॉर्मेशन एक्सपेन्सेस नावाची ऍसेट लिहिलेली नाही, कारण ती ऍसेट नाहीये. तसंच आता लॅबिलिटी साईडला कोणत्या लॅबिलिटी घ्यायच्या? तर ज्या एक्सटर्नल लॅबिलिटी आहेत, इतरांचं देणं आहे तेवढंच घ्यायचं. कॅपिटल इतरांचं देणं नाहीये, रिझर्व्ह फंड हे सुद्धा देणं नाहीये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही सुद्धा आपली लॅबिलिटी नाहीये. हे सरप्लस आहे, हा रिझर्व्ह आहे आणि हा कॅपिटल आहे. एक्सटर्नल लॅबिलिटी कोणत्या आहेत? तर ट्रेड्स पेएबल आणि बिल्स पेएबल या दोनच फक्त एक्सटर्नल लॅबिलिटी आहेत. म्हणून या दोघांचीच अमाऊंट घ्यायची. ट्रेड्स पेएबल किंवा क्रेडिटर्स किती आहेत ते? 1,23,750. म्हणून तिथे लिहायचं ट्रेड्स पेएबल किंवा क्रेडिटर्स 1,23,750. ही अमाऊंट तुम्ही इनर मध्ये घेऊन नंतर आउटरला घेतली तरी सुद्धा चालते. मी डायरेक्ट इथे घेतलेली 1,23,750. 1,23,750 ही झाली पहिली लॅबिलिटी. आता दुसरी लॅबिलिटी कोणती आहे? ती म्हणजे बिल्स पेएबल आणि किती आहे? 41,250. म्हणून आपण तिथे लिहू ट्रेड्स पेएबलच्या खाली बिल्स पेएबल आणि अमाऊंट किती? 41,250. दोनच लॅबिलिटी होत्या, दोन्ही लॅबिलिटी लिहून झालेल्या आहेत आपल्या. आता काय करायचं? ही जी टोटल ऍसेट आलेली आहे 9,90,500. 9,90,500 त्यामधून 1,23,750 आणि 41,250 या दोन्ही अमाऊंट वजा करायच्या. 1,90,500 मधून 1,23,750 आणि 41,250 वजा केल्यानंतर राहतील 8,25,500. 25,500. 8,25,500 याला म्हणायचं नेट ऍसेट्स. नेट ऍसेट्स. अशा प्रकारे आपली पहिली स्टेप झालेली आहे कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट झालेले आहेत 8,25,500. आता आपण दुसरी स्टेप करू. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर साठी फंड अवेलेबल किती आहे तो पाहायचा आहे. त्यासाठी एक छोटासा चार्ट करायचा सेम तसाच पर्टिक्युलर्स आणि रुपीज.
असे 2 कॉलम करायचे. आखलंच पाहिजे असं काही नाही. नुसतं डायरेक्ट पर्टिक्युलर्स आणि लास्टला रुपीज म्हटलं तरी सुद्धा चालेल. कसं काढायचं हे? तर पहिल्यांदा आता आपण जे स्टेपमध्ये केलं होतं, टोटल ॲसेट आल्या होत्या, टोटल नेट ॲसेट त्या घ्यायच्या. टोटल नेट ॲसेट आल्या होत्या 8,25,500. त्यातून काय वजा करायचं? तर त्यातून वजा करायचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल. लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला प्रेफरन्स शेअर कॅपिटल नाही, म्हणून तिथे डॅश द्यायचा. जर असले असते तर लिहिले असतं, पण नाहीये. इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाही, म्हणून डॅश. वजाबाकी तेवढीच येणार आहे, काहीच वजा झालं नाही, म्हणजेच 8,25,500 येतील आणि त्यालाच नाव काय द्यायचं? फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स आणि तेवढीच अमाउंट आली 8,25,500, कारण वजा काही झालेलंच नाही. अशा प्रकारे आपली दुसरी पण स्टेप संपलेली आहे. आता शेवटची स्टेप करायची ती म्हणजे व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथडने डायरेक्ट आता आपण शेअरची व्हॅल्यू काढू. कशी काढायची? तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्ही पाठ केला असेल. तो फॉर्म्युला आहे फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स बरोबर फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, की जो आता आपण काढला फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर 8,25,500 डिवाइडेड बाय छेद भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, किती इक्विटी शेअर्स आहेत ते. आता त्याच्यात किमती टाकू. 8,25,500 भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दिलेले होते त्यांनी 27,500. त्याप्रमाणे आपण 8,25,500 भागिले 27,500 केलं. 8,25,500 भागिले 27,500. भागाकार व्यवस्थित करा. भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर येईल 30 रुपये 30.01. 30.01. किती आलेली आहे शेअरची व्हॅल्यू? तर 30.01 ही तुमची शेअरची व्हॅल्यू आलेली आहे. कॅल्क्युलेटर वरती जेवढं येतं तेवढं लिहून घ्यायचं, कारण आपलं कॅल्क्युलेटर अलाउड आहे म्हणून. अशा प्रकारे आपण काय केलं? नेट ॲसेट व्हॅल्यू काढली. सगळ्यांना नेट ॲसेट व्हॅल्यू समजली का? कोणाला काय डाऊट्स, काही शंका, प्रश्न? नेट ॲसेट व्हॅल्यू काढत असताना तुम्ही काहीच बोलत नाही याचा अर्थ तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरणार. नेट ॲसेट व्हॅल्यू झालेली आहे. आता आपल्याला काढायची आहे यील्ड व्हॅल्यू. यील्ड व्हॅल्यू काढू. घ्या 2 नंबरला यील्ड बेसिस व्हॅल्यू. 2 नंबर टाका किंवा बी म्हणा. कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड बेसिस व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड बेसिस व्हॅल्यू. त्यामधलं नंबर 1 फर्स्ट. कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. कसं काढायचं ॲव्हरेज प्रॉफिट? तर बघा हा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मागील 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. 1,23,750, 1,34,750 आणि 1,37,500. हा जो 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, यांची करायची टोटल आणि त्याला भागिले किती करायचा? तर किती वर्षाचा आहे? हा 3 वर्षाचा आहे, म्हणून त्याला डिवाइडेड बाय किती करायचं? 3 करायचं, भागिले 3 करायचं. म्हणून आपण आधी फॉर्म्युला लिहू. फॉर्म्युला लिहा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर सरासरी प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट एकूण प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष आहे ते. मग आधी एक 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 पाहू आपण. किती ते 1,23,750 अधिक 1,34,750 अधिक 1,37,500. ह्या तिघांची आपल्याला बेरीज करायची, म्हणून तेच लिहून घेऊ आपण. 1,23,750, 1,34,750 आणि 1,37,500 भागिले 3. या तिघांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 3 करायचं आणि जे उत्तर येईल तो असणार आहे तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. किती येणार आहे तो? 1,32,000. एवढाच येतोय का? ओके, एवढाच येतोय. 1,32,000. ही झाली पहिली स्टेप. एकदम सोपी स्टेप आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिटची बेरीज केली आणि किती वर्षाचा असेल त्यांनी त्याला भागलं आणि जे उत्तर आलं ते म्हणजे 1,32,500. आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे. दुसरी स्टेप घ्या. कॅल्क्युलेट ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट काढायचा आहे. मग तो कसा काढायचा मेंटेनेबल प्रॉफिट? तर एक छोटासा चार्ट केल्यासारखं करायचं
किंवा नाही केला तरी चालेल. असं एक करायचं पर्टिक्युलर्स आणि रुपीज. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. एव्हरेज प्रॉफिट मधून जेवढं काही रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल ती करायची. एकच मिनिट करा. एव्हरेज प्रॉफिट किती होता? 1,32,000 आत्ताच आपण काढलेला आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय पहा, 3 नंबरची ऍडजस्टमेंट. इट इज द प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 25% प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. 25% प्रॉफिट ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे. मग आपण इथून लेस म्हणायचं, लेस 25% प्रॉफिट ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह 25%. 1,32,000च्या 25% काढायचे. किती येतात पहा? 1,32,000 गुणिले 25%. 33,000. 33,000. 33,000. छान. 1,32,000तून काय केलं आपण? लेस केले. लेस 25% ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड केले. 1,32,000 मधून 33 गेले. राहतील 99,000 आणि त्याला आपण नाव देणार मेंटेनेबल प्रॉफिट. त्याला नाव काय दिलं? मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट 99,000, 99,000. एकदम सोपी स्टेप आहे, आपण केली. आता ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप करायचं, कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. कॅपिटलाइज व्हॅल्यू इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय NRR, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, इंटू 100 गुणिले 100. मेंटेनेबल प्रॉफिट आत्ताच आपण काढलेला आहे तो 99,000 आणि NRR किती आहे तर प्रॉब्लेम मध्ये पाहायचं. सगळ्यात शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये म्हटलेलं आहे द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स सिमिलर टाइप ऑफ कंपनीज असर्टेन ऍट 10%. त्यालाच आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतो. तो किती आहे? 10%. किमती टाकू. 99,000 भागिले 10 गुणिले 100. 99,000 डिवायडेड बाय 10 इंटू 100. कॅल्क्युलेटर वरती करा. 99,000 भागिले 10 करा आणि त्याला गुणिले 100 करा. उत्तर येईल तुमचं 9,90,000. 9,90,000 ही झाली कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू आली 9,90,000. आता सगळ्यात शेवटची स्टेप करायची 4 नंबरची, व्हॅल्यू ऑफ शेअर्स अंडर यील्ड बेसिस. फॉर्म्युला लिहा त्याचा. व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यूला जी आता आपण काढली त्याला भागिले काय करायचं? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स करायचं. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत तर इथं पहा, बॅलन्स शीटला, लायबिलिटी साईडला, शेअर कॅपिटल मध्ये खालच्या बाजूला म्हटलं होतं त्यांनी 27,500 इक्विटी शेअर्स. किती आहेत? 27,500. करू आपण 9,90,000 भागिले 27,500. 9,90,000 भागिले 27,500. भागाकार करायचा. भागाकार केल्यावर उत्तर येईल तुमचं ₹36. किती येईल? ₹36. करून पहा तेवढंच येतंय का? येतंय का 36? ओके. अशा प्रकारे आपण काय केलं? यील्ड बेसिसने सुद्धा व्हॅल्यू काढली. कोणाला काही शंका आहे का याच्यात? काही समजलं नाही असं काय आहे का? यातील कोणतीही स्टेप समजली नसेल तर मला विचारा. एव्हरेज प्रॉफिट समजला का? मेंटेनेबल प्रॉफिट, कॅपिटलाइज व्हॅल्यू आणि लास्टला व्हॅल्यू ऑफ शेअर्स. हे 4 स्टेप आहेत. 4ही स्टेप समजल्या का सगळ्यांना? ओके. 4ही स्टेप झालेले आहेत. आपलं यील्ड व्हॅल्यू आपली आलेली आहे ₹36. आता सगळ्यात शेवटची व्हॅल्यू काढायची ती म्हणजे फेअर व्हॅल्यू. आता सी म्हणा कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू. आणि फेअर व्हॅल्यू कशी काढायची तर फेअर व्हॅल्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या आधीच्या 2 व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्याचे ऍव्हरेज. म्हणून त्याचा फॉर्म्युला लिहा. डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा. व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू नेट एसेट व्हॅल्यू प्लस यील्ड बेसिस व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 छेद 2. दोघांच्या व्हॅल्यूची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं.
मग आपण आता किमती टाकू. नेट ॲसेट व्हॅल्यू आली होती आपली 30.01 अधिक 36 भागिले 2. यांची बेरीज करायची. बेरीज येईल 66.01. त्याला भागिले 2 करायचं. शेअरची व्हॅल्यू येईल फेअर व्हॅल्यू ती म्हणजे 33.005. 33.005. समजलंय का सगळ्यांना?